पुण्यात एक असं गणपती मंदिर आहे जिथे बाप्पाला एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 सोंड आहेत. आणि विशेष म्हणजे बाप्पा उंदरावर नाही तर मोरावर विराजमान आहेत. पण हीच या मंदिराची सर्वात मोठी खासियत नाही, कारण या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला ब्रिटिश सैनिक आणि साखळ दंडाक बांधलेला गेंडा पाहायला मिळतो. प्रश्न असा पडतो, गणपतीच्या मंदिरात हे शिल्प का कोरलं गेलं? चला आज जाणून घेऊया पुण्यातील सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिराचा इतिहास. आज जाणून घेऊया पुण्याच्या मध्यभागी उभं असलेलं हे मंदिर, ज्याच्या प्रत्येक दगडावर अप्रतिम कोरीव कलाकुसर करण्यात आली आहे. इतकी सुंदर आणि बारकाईनं घडवलेली ही वास्तू पाहिल्यावर हे मंदिर खरंच पुण्यात आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण या मंदिराची खरी ओळख फक्त त्याच्या कलाकुसरीत नाही, तर त्यामागे दडलेला इतिहास आणि इथली प्रत्येक गोष्ट आजही अनेकांना आश्चर्यचकित करते. खरं तर पुण्यात दगडूशेठ गणपती, कसबा गणपती आणि सारसबाग यांसारखी अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. पण जुन्या पुण्यातील सोमवार पेठेत असलेलं त्रिशुंड गणपती मंदिर आजही अनेक पुणेकरांसाठी अनोळखी आहे. बाहेरून साधं दिसणारं हे मंदिर आत गेल्यावर मात्र त्याची भव्य दगडी वास्तू, सुंदर कोरीव शिल्प आणि इतिहासानं भरलेलं वातावरण पाहून प्रत्येक जण भारावून जातो. या मंदिराची उभारणी महंत भीमगिरी गोसावी यांनी 18व्या शतकात केली. मंदिरावरील शिलालेखानुसार 1754 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि पुढील काही वर्षात मंदिर पूर्ण झालं. जवळपास 250 वर्षांनंतरही ही वास्तू आज तितक्याच दिमाखात उभी आहे. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली गणेश मूर्ती. बाप्पाला तब्बल 3 सोंड आहेत आणि म्हणूनच या मंदिराला त्रिशुंड गणपती असं नाव मिळालं. इतकंच नाही, तर इथे बाप्पा उंदरावर नाही तर मोरावर विराजमान आहेत. 6 हातांची ही दुर्मिळ मूर्ती आणि तिच्या मागील सुंदर शिल्पकाम पाहण्यासाठी दूर दूरवरून भाविक आणि इतिहासप्रेमी इथे येतात. या मंदिराची वास्तुकलाही तितकीच खास आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्यामध्ये राजस्थानी, मालवा आणि दक्षिण भारतीय वास्तुशैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मंदिरातील प्रत्येक खांब, कमान आणि भिंतीवर केलेलं कोरीव काम त्या काळातील कारागिरांच्या अप्रतिम कौशल्याची साक्ष देतं. मात्र या मंदिराची सर्वाधिक चर्चा होते ती मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेल्या एका अनोख्या शिल्पामुळे. इथे ब्रिटिश सैनिकांनी एका गेंड्याला साखळदंडाने पकडल्याचं दृश्य दाखवण्यात आलंय. गणपतीच्या मंदिरावर असं शिल्प का कोरण्यात आलं हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. या शिल्पाचा नेमका अर्थ निश्चितपणे सांगता येत नसला तरी इतिहासकार आणि अभ्यासकांनी याबाबत विविध मतं मांडली आहेत. काहींच्या मते ते ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराचं प्रतीक आहे, तर काहींच्या मते त्या काळातील एखाद्या ऐतिहासिक घटनेचं कलात्मक चित्रण आहे. त्यामुळे हे शिल्प आजही संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरलाय. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले शिलालेख. मंदिरावर मराठी, संस्कृत आणि फारसी या 3 भाषांमध्ये शिलालेख कोरलेले आहेत. त्या काळात फारसी ही प्रशासनात वापरली जाणारी महत्त्वाची भाषा होती. या शिलालेखांमधून मंदिराची स्थापना, त्याचा कालखंड आणि तत्कालीन सामाजिक ऐतिहासिक परिस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. याशिवाय या मंदिराशी आणखी एक रंजक परंपरा जोडलेली आहे. लोकपरंपरेनुसार मंदिराच्या तळघरात महंत भीमगिरी गोसावी यांची समाधी आहे. विशेष म्हणजे हे तळघर वर्षभर सर्वांसाठी खुलं नसतं. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भाविकांना या समाधीचं दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे त्रिशुंड गणपती मंदिराचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढतं. जर तुम्ही इतिहास, वास्तुकला आणि पुण्यातील कमी परिचित ठिकाणं पाहण्याचे शौकीन असाल तर सोमवार पेठेतील या त्रिशुंड गणपती मंदिराला
एकदा तरी नक्की भेट द्या. 3 सोंडांचा गणपती, मोरावर विराजमान असलेली दुर्मिळ मूर्ती, ब्रिटिश सैनिक आणि केंड्याचं रहस्यमय शिल्प, मराठी, संस्कृत आणि फारसी भाषेतील शिलालेख, तसेच गुरुपौर्णिमेलाच दर्शनासाठी खुलं होणारं तळघर. या सगळ्या गोष्टी या मंदिराला पुण्यातील इतर मंदिरांपेक्षा पूर्णपणे वेगळी ओळख देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुण्यातील अशाच ऐतिहासिक आणि रंजक ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आवर पुणे सिटीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय गणेश.